नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, जंतर मंतरवर आंदोलन झालं त्यावेळी आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळी सरकारचा अंदाज चुकला का, फसला का? की सरकारने असा अंदाज बांधला का की समोरच्याला कमी लेखणं, की समोरचे काही ताकद नाही, त्यांना मुळात समोरच्याला कमी लेखणं ही चूक झाली का? हलक्यात घेणं, गांभीर्याने न घेणं ही चूक झाली का? तर कधीही तुम्ही एक राजकारणातला, समाजकारणातला आणि जीवनातला हा नियम असा आहे की समोरच्याला कमी लेखू नका. तुमच्या शत्रू म्हणण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला तुम्ही कधी कमी लेखू नका. तर तो आपल्यापेक्षाही, आपल्यासारखाच नव्हे, आपल्यापेक्षा शक्तिमान आहे, शक्तिशाली आहे असं गृहीत धरून त्याची दखल घ्या, तर तुमचं काम फसणार नाही. समोरच्याला हलक्यात घेतलं, त्याला गांभीर्याने घेतलं नाही, सहजगत्या घेतलं की जसं सरकारला आता जे उपवास किंवा हे झालं त्या जंतर मंतर आंदोलन हाताळण्यात, दोन्ही आंदोलनं, पंजाबचं आंदोलन शेतकऱ्यांचं आणि आत्ताचं आंदोलन जंतर मंतरवरचं आंदोलन, हे आंदोलन हाताळण्याचे अपयश आलं तशी वेळ येते. त्यामुळे समोरच्याला कधी गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आंदोलनामध्ये उदाहरणार्थ असं म्हटलं जातं सरकारच्या वतीने, समजा की हौशे नवशे आले, सगळे झाले, ते संधी साधून घेतली, तर असंच असतं. एक जेव्हा आपला प्रतिस्पर्धी आहे तो जेव्हा आपल्या विरोधात उभा राहतो तेव्हा तर बाकीचे सगळे जे आपल्या विरोधातले ते त्याला पाठिंबा देणारच असतात. ह्या जे काँग्रेसच्या तेच होत होतं. काँग्रेस सत्ताधारी होती त्यावेळेला त्याच्या विरोधात देखील सगळे बाकीचे जे असतात इथे शत्रू सगळे एकवटत असत. अशा वेळेला भेदभाव दाखवत नाही, भेदभाव दाखवला जात नाही. ह्याचं कारण असं आहे की सत्ताधाऱ्यांवर माणसाचा ह्याना त्या कारणाने राग असतो, रोष असतो. ह्याना त्या कारणाने माणूस लक्षात ठेवत असतो. ती संघटना, तो पक्ष, छोटा मोठा असेल पक्ष, ती व्यक्ती, ती संघटना लक्षात ठेवत असते. आणि लक्षात ठेवून, दीर्घकाळ लक्षात ठेवून, अशाच वेळी जेव्हा एखादं आंदोलन उभं राहतं, अशा वेळी त्या आंदोलकांना, तो भले कुठल्याही पक्षाचा आंदोलक असू दे, त्याला पाठिंबा देऊन सत्ताधाऱ्यांवरचा राग किंवा रोष अशा वेळी काढला जात असतो. त्यामुळे जंतर मंतरवर सगळे आले, हौशे नवशे आले, सगळ्यांनी संधी साधून घेतली सरकारवर राग व्यक्त करण्याची. हे खरंच आहे आणि असंच होत असतं. जो कधी शक्तिशाली असतो, सत्ताधारी असतो, सत्तेत असतो, त्याच्या विरोधात जनमत असतंच. कारण सगळेच निर्णय हे काही समोरच्या पटलेलं सरकार घेऊ शकत नसतं. 4 लोक तुमच्या सोबत असतात तर 4 लोक दुखवले जातात. 4 लोकांची बाजूने कराल, 4 लोकांच्या विरोधात कराल, कारण का तुम्हाला ते करणं शक्य नाही. सगळ्यांनाच तुम्हाला त्याची सगळ्यांचीच कामं करणं हे शक्य नसतं. तो काही लोक आपोआप दुखवले जातातच, मजबुरी असते. म्हणजे मग समोरचं जे उपोषणाला बसणार आहे, आपल्याला विरोधात आंदोलन करणार आहे, तेव्हा तो एकटा पडेल, एकाकी असेल, हा अंदाज बनणं साफ चुकीचा आहे. दुसरा एक सरकारचा अंदाज फसला की आंदोलकांमध्ये फूट पडेल म्हणून आंदोलन दीर्घकाळ चालून द्यायचं. पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेलं, हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन 6 महिन्याहून अधिक काळ टिकलं होतं, चाललं होतं. तो अनुभव सरकारच्या गाठीशी होता, पाठीशी होता. त्यातून सरकार शहाणं झालं नाही, काही शिकलं नाही. त्याला सरकारला वाटलं हेही उपोषण आहे जंतर मंतरवरचं, वांगचुंग, तेही उपोषण लवकर त्यातले फाटाफूट होईल, आंदोलकांमध्ये फाटाफूट होईल. आणि जेवढा आपण ताणू ते दिवस जातील तसं त्यातली हवा निघून जाईल, गांभीर्य निघून जाईल आणि सरकारचा विजय होईल. असं होत नसतं. हे पूर्वी झालं असेल कधी, पण एकदा झालं माहीत तसं सरसकट होत नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, आंदोलकांनी हे सगळ्याची जाणीव असते. जो आंदोलन करणार आहे त्याला याची जाणीव असते की आपल्या फाटाफुटीची सरकार वाट बघणार आहे, आपण दीर्घकाळ करू शकणार नाही, अशी सरकारला याची जाणीव आहे. मग आपण दीर्घकाळ उपवासाला बसावं लागेल, उपोषणाला बसावं लागेल, ही तयारी ठेवूनच आपण उपोषणाला बसायचं आहे. आपल्यात फाटाफूट होणार नाही, ताटातूट होणार नाही.
आंदोलकांची एकजूट राहील कशी ह्याची आपल्याला काळजी आधीच घ्यावी लागेल. आंदोलन करण्यापूर्वी ह्या सगळ्याची पूर्वतयारी आत्ता आंदोलक करत असतात. आत्ता आंदोलन करताना पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे की अंदाजपंचे सगळे आले आणि केलं त्यांनी आणि 4 दिवसांनी सगळे पांगले. विचारपूर्वक केलं जातं. विचारपूर्वक पूर्वाश्रमीचा अनुभव आहे तो गाठीशी असल्यामुळे आता पूर्ण तयारीनिशी आंदोलक आंदोलनात उतरतात. जंतर मंतरवर देखील त्यांनी असंच उतरले. ते पंजाबचे शेतकरी हरियाणी शेतकरी जेव्हा दिल्लीमध्ये उपोषणाला बसले ते असंच 6 महिने अधिक दीर्घकाळ ते उपोषण करत होते साखळी पद्धतीने, पण ते करत होते. त्यांच्यात फाटाफूट झाली नाही आणि शेवटपर्यंत आंदोलन टिकलं. असं ते ह्यांनी पाठिंबा दिला, त्यांनी पाठिंबा दिला, ह्यांनी साधून घेतलं. अरे साधणारच ते कसे साधणार नाहीत. साधणार सत्ताधाऱ्यांविरुद्ध सगळे एकत्र येतातच, पण त्यांना त्यांचं राजकीय हित साधायचं असतं आणि त्यालाच राजकारण म्हणतात. म्हणूनच तुम्ही ओळखायचं असतं सत्ताधाऱ्यांनी आणि समोरच्याला गांभीर्याने घ्यायचं असतं, हलक्यात घ्यायचं नसतं. सरकार इथेच फसलं की सरकारचा अंदाज जंतर मंतरच्या जे नीट परीक्षेसंदर्भात जे आंदोलन झालं त्या संदर्भातला सरकारचा अंदाज हा साफ चुकला. सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. सरकारला वाटलं 2 दिवस आंदोलनाचा फियास्को होईल. असं होत नाही. आता समोरचाही फार हुशार बुद्धिमान झालेला आहे, तोही परिपक्व झालेला आहे. तेही आपल्यात फूट पडणार नाही, आंदोलन पांगणार नाही आणि लांबेल आंदोलन तरी आपण दीर्घकाळ आंदोलन करू शकू एवढे तयारीनिशी पण बसायचं आहे आंदोलनाला. एवढा विचार करणारे आता आंदोलक असतात. ह्याचा विचार केल्यावर सरकार उलट फसलं. सरकार इथे कमी पडलं. सरकारने सहजगत्य घेतलं, गांभीर्याने घेतलं नाही. त्यामुळे सरकारचं यात थोडी फजी झाली किंवा सरकारला आंदोलन हाताळण्यात अपयश आलं. सरकारची फजी झाली, सरकारला मागं जावं लागलं. अन्यथा गांभीर्याने घेतलं असतं आणि पहिल्याच दिवशी स्वतः शिक्षण मंत्र्यांना घेऊन स्वतः शिक्षण मंत्री आंदोलनस्थळी गेले असते तर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला नसता. उलट आंदोलनातली हवा निघून गेली असते. पण हे केलं नाही. हे केवळ सरकारने गांभीर्याने घेतलं नाही, सहजगत्य घेतलं आणि समोर प्रतिस्पर्धाला कधीही कमी लेखून चालत नाही. त्याला गांभीर्याने घ्यावं लागतं. ह्यातून सरकारने धडा घेतला असेल हे नक्की. म्हणजे आपल्याला काय मत आहे आपण जेव्हा पाहिजे तेव्हा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.